अर्जुनाने विचारले कृष्णाला एक अनामिक कोडे. मृत्यू जर आहे अटळ सर्वांना, तर भक्तीचे का धरावे पाऊल पुढे? पूजा, सत्संग आणि भजनात का व्यतीत करावे हे जीवन? शेवटी जर मातीतच मिळायचे, तर का पावावे मनाचे सांत्वन? हसून म्हणाला श्रीकृष्ण तेव्हा. एक सुवर्ण सत्य सांगून गेला. मृत्यूचा स्पर्श जरी एक असला, तरी कर्माचा मार्ग वेगळा ठरला. निसर्गाचा नियम हा आहे, खेळ सारा शेवटाचा. पण फरक असतो फक्त आणि फक्त आत्म्याच्या प्रवासाचा. जशी मांजर उंदराला पकडते काळ बनून जबड्यात, तीच मांजर पिल्लालाही उचलते मायेच्या त्या वेड्यात. दात तेच अन स्पर्शही तोच, पण हेतू तिथे बदलतो. एकीकडे जीव जातो, तर दुसरीकडे जीव जपला जातो. तसेच आहे मृत्यूचे येणे. जो तो आपापल्या कर्माने निघतो, पण मोहाच्या पाशात रडतो, तर भक्त प्रभुचरणी विलीन होतो. पैसा, ताकद, अहंकार आणि भूक गरजे पलीकडे जे जे वाढते, तेच अमृत असणारे जीवन शेवटी हळूहळू विष बनून जाते. म्हणून जगावे या जगात दातामधील जिभेसारखे शांत, अभिमानाने न झुकता कुठे, पण प्रेमाने जिंकावे अनंत. स्वाभिमान जपून आपुला नम्रतेने सर्वांशी वागावे. सुगंधित करून हे जीवन सत्कर्माचे बीज पेरावे. भक्ती, नम्रता अन सद्विचार हाच जगण्याचा खरा मर्म आहे. प्रभूच्या स्मरणात जगणारे मन मृत्यूवरही मिळवते विजय आहे. नश्वर या देहातून सुटून जे अमरत्वाकडे झेप घेते, तेच जीवन कृष्णाच्या चरणी सार्थकी लागून जाते. ईश्वराची कृपा, प्रेम आणि शांतता आपल्या जीवनात सदैव नांदो, हीच प्रभुचरणी प्रार्थना.